कोणी नाहीये का काय मला कळत नाहीये. हा बघा आता पुढचं. गोविंद भगवत पादानाम शिष्यत्वम मात्रे प्रतिश्रुत्य गृहात निर्गमनम वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम मातरम संन्यासस्य महत्वबोधनम. हे कुठे आहे बघा तुम्ही, 66 पानावर आहे बघा. 66 पानावर वरचा पॅरेग्राफ त्याच्यामध्ये आहे की नाही. मी तुम्हाला काय शिकवलंय की काय करायचं, ते जास्त शब्द आहेत तिथे खुणा करा आणि मला 1-2 मिनिटात करून दाखवा बरं. मला काही नाही, मी 1 मिनिटात सांगेन, पण तुम्हाला आलं पाहिजे की नाही. हॅलो रिनिया, आता येईल ना हे बाळा. हो मिस. हा 66 पानावर वरचा पॅरेग्राफ आहे बघा. अगदी त्याच्यात 4ही उत्तर आहेत. फक्त खुणा करा आणि मग ते ओळीने मला सांगा. मिस 4th आहे ते फर्स्ट. बरोबर. मातरम संन्यासस्य महत्व बोधनम. 1 आकडा घाला. अगदी बरोबर. परत पुढे. सेकंड आहे ते सेकंडच. हा मात्रे प्रतिश्रुत्य. बरोबर. आईला सांगून तो घरातून निघाला. थर्ड सॉरी फर्स्ट येईल ते थर्ड फर्स्ट येईल ते की नाही. थर्ड आहे. गोविंद भगवत पादानाम शिष्यत्वम आणि शेवटी काय आणि शेवटी थर्ड. वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम. कळलं नक्की. हे बघ, आपला ऑनलाईन क्लास असला तरी सुद्धा तुमचं मला साध प्रतिसाद म्हणतात तसं तुमचं काय उत्तरं आली की मला कळेल ना ग. कळतंय नाही काय ते. हा आता पुढचं काय होईल बघा. पुढचं जे आहे ते शेवटचा पॅरेग्राफ आहे बघा. मार्गे मलिनकाय पुरुषस्य आगमनम. ओजस चौधरी. हॅलो ओजस. हा मिस. हा हे येते का बघ. मार्गे मलिन काययुक्त पुरुषस्य आगमनम. ते कुठे येणार. 4ही आहे ते शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये बघा. हा तिथे फक्त खुणा करायच्या आणि मग मला सांगा पहिलं कोणतं दुसरं कोणतं. अगदी सोपं आहे. 2 मिनिटं मी वाट बघणार, नाही तर मग मीच सांगणार. हॅलो कुणाचं झालंय सांगा. आपण उत्तर. कोण. मृणाली. हॅलो. हा बोल बोल. शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थं गमनम. अगदी बरोबर. हा मार्गे मलिनकाय पुरुषस्य आगमनम. अगदी बरोबर. मलिनकाय पुरुषस्य मुखात वेदान्तत्वसारस्य श्रवणम आणि बरोबर. मनीषा इति स्तोत्रस्य रचना. अगदी छान. बरोबर सांगितलं. कळलं. हे तुमच्याकडून आलं ना की मला बरं वाटतं की कळतंय, नाही तर मी नुसतं सांगत राहायचं. हा छान सांगितलं उत्तर. आता जे समास विग्रह आहेत ते सुद्धा बघा आपल्याला त्या फक्त आपण त्या 8व्या आणि 9व्या धड्यातलं घेणार नाही आहोत. पण सद्गुण संपत्ती ही वाचन प्रशंसामध्ये आहे की नाही. मग आपल्याला वाचन प्रशंसा धडा आहे. हा मग सद्गुण संपत्ती हे काय येईल समास. ज्यांना येत नाही त्यांना लिहून घ्या. सद्गुणाहा एव संपत्ती. कर्मधारय समास. सद्गुणाहा एव संपत्ती. कळलं. कर्मधारय समास. त्याच्यानंतर पुढचा बघा. कवी पंडिताहा.
कवयः च पंडिताः च इतरेतर द्वंद्व समास. कवी आणि पंडित कळलं. आणि हे सोपे सोपे आहेत बघा. इतरेतर द्वंद्व, कवयः च पंडिताः च. त्याच्यानंतर सपरिवारम, सपरिवारम, परिवारेण सह, अव्ययी भाव समास. कळलं. स हे अव्यय आलेलं आहे. परिवारेण सह अव्ययी भाव समास. आता याच्यातले बघा, मला वाटतं लोकप्रिय हा त्या याच्यातलाच आहे ना शब्द. धेनू व्याघ्र पलायते. पुढचे बघा, ओळीनी सगळे खगोत्तमहा ते जटायू शौर्यम मधलं, त्यामुळे तेही नाहीये. शेवटच्या ओळीतले आहेत बघा तुम्हाला. मातृसेवा. हॅलो, कळते ना, घाई नाही ना होते. मोहक वैती बघा, मधले तुम्हाला कोणतेही समास नाहीयेत, कारण तो धडाच नाहीये आपल्याला. कळलं. फक्त पहिले 3 झाले. सद्गुण संपत्ती ही कवी पंडिता सपरिवारम. त्याच्यानंतर शेवटच्या ओळीतले बघा, मातृसेवा. कोण सांगेल हो मातृसेवा? अगदी सोपा आहे. मराठीत मला फोड करून सांगा बरं. हॅलो. पुरुष. षष्टी तत्पुरुष, आईची सेवा. माता मातृ, त्याची षष्टी एकवचन काय होईल? मातुः सेवा. मातुः सेवा, षष्टी तत्पुरुष समास. आता हे शंकराचार्यांमधले आहेत की नाही सगळे शब्द? बघा, सगळ्यांना समजला हा? हॅलो. आता गृहस्थ कोण सांगेल? आपल्याला गेलेला आहे शब्द हा. बघा, समासामध्ये मी शिकवलाय, आठवतोय? शाल्मली आठवते का? हॅलो. हो. मग काय होईल? गृहे तिष्ठती इति. शाबास. उपपद तत्पुरुष लिहून घ्या, ज्यांना येत नाही त्यांनी. गृहे तिष्ठती इति, उपपद तत्पुरुष समास. कळते? आता अरुचिही हा कोणता आहे हो? न तत्पुरुष समास. नय नाही म्हणायचं. श्रेया मुकणे बघ, लक्ष दे. अरुची नकारार्थी शब्द अक्षर पहिलं आलं. रुची म्हणजे आवड आणि अरुची म्हणजे काय? नावड. आवड नसणे, नकारार्थी अक्षर पहिल्यांदा आलं की त्याला काय म्हणायचं? न तत्पुरुष. न आणि वाटीचा नय नाही. न तत्पुरुष. लिहिलं. चिंतामग्ना, हे पण सोपं आहे बघा. चिंतामग्ना काय होईल? नाही येते. चिंतेमध्ये मग्न. कळलं का? एनग्रोस्ड इन चिंता, काळजी, वरी. सप्तमी तत्पुरुष. कळलं. पण आता चिंता कशाप्रमाणे चालणार? माला. मालाची सप्तमी एकवचन काय आहे? मालायाम. मग काय होईल? चिंतायाम मग्ना. सप्तमी तत्पुरुष समास. पुन्हा एकदा बघा. चिंतायाम
मग्ना. सप्तमी तत्पुरुष समास. कळलं? पुढे बघा शेवटचा पूर्णा नदी. हे तर अगदी सोपं आहे. कुणाला येईल सांगा? पूर्णा नदी. मिस पूर्ण नाम नदी. शाबास. पूर्णा नाम नदी. कळते? पूर्णा नाम नदी. आणि कोणता समास? कर्मधारय. कळते? कर्मधारय. म्हणजे एखाद्याचं नाव असेल गंगा नदी, गंगा नाम नदी, पूर्णा नदी, पूर्णा नाम नदी, कर्मधारय समास. आता त्याच्या पुढे बघा उचित कारणम चित्वा. आता त्याच्यात पण बघा अ आपल्याला नाही, आ पण नाही, ई पण नाही आहे. पहिले तीन जे आहेत त्याच्यावर फुली मारा. कळतंय का? कारण ते धेनू व्याघ्र पलायते त्याच्यामधलं आहे. आपल्या म्हणजे कम नशिबाने आपण तो शिकवला, उगीच शिकवला मी तो. घाईघाईने नसता शिकवला तर तुम्हाला आता बघा जटायू शौर्य, नदी सुक्तम ते नाहीच आहेत आपल्याला, आहे की नाही? त्यामुळे हा पण नाहीये धडा. आता ई, दुसरा ई जो आहे तो बघा. शंकर उच्चैः आक्रोशत यतः. शंकर जोरात ओरडत होता. कारण उचित कारणम चित्वा. दोन कारण आहेत की नाही? त्यातलं हे कुठलं कारण बरोबर आहे सांगा? हॅलो, पहिलं का दुसरं? बरोबर, दुसरं. कळलं? नक्रह तस्य पादम अगृह्णात. कळलं? त्या मकरनी किंवा काय म्हणतात क्रोकोडाईलनी त्याचा पाय पकडला. नदीमध्ये बुडला हे नाही बरोबर आहे की नाही? दुसरा शंकर मलिन कायम मनुष्यम प्रणनामो यतः. सह मलिनकायः मनुष्यः वेदान्तस्य सारं जानाति स्म. अगदी बरोबर आहे. सगळ्यांना कळलंय का पण? हा बघा सोपं सोपं आहे ते, मी काय परत परत नाही सांगत. कळलं का? ते काय मलिन काय म्हणजे शरीर, मळलेलं शरीर मनुष्य त्यांनी शंकरांना संकटातून वाचवले नाही, पण वेदांताचं सार त्याच्याकडून कळलं. कळलं का? दुसरं बरोबर आहे, दुसरं कारण. आता सर्वनाम तालिका पूरयत. आता हे तरी तुम्ही नक्की घरी कराल ना रे बाळांनो? सर्वनाम तालिका. आणि अगदी सोपे आहेत बघा, आहे की नाही? दोन्हीही अगदी तुम्ही ते करून मला पुढच्या वेळी म्हणजे सांगायचंय. बरोबर चूक मी विचारणार. कारण हे अभ्यासपत्र पुन्हा पुन्हा सांगते, जे आपण आत्ता प्रश्न घेतलेले आहेत शाळा सुरू झाल्यावर किंवा मधूनच तुमच्या शाळेतून ह्या परीक्षा घेतल्या जातात. लक्षात राहील. आपल्याला चारही अभ्यासपत्र घ्यायची आहेत. आता 3 झाली आपली बघा. आणि परीक्षा म्हणजे दुसरं काही नाही, ह्याच परीक्षा असतात. कळलं? आता ह्याच्या पुढे मला असं वाटतंय आपण एकदम ते शेवटची सुभाषित माला आहे ना ती घेऊया. बघा 79 पाने बहुतेक. बघा काढा तुम्ही. हे बघा काय आहे वर, काय लिहिले त्यांनी? मिस कुठला पेज नंबर आहे? पेज नंबर थांब सांगते. 79, 79.
आत्ता आपल्याला सुरुवात करणार आहोत आपण. 1-2-4 मिनिटं राहिली आहेत, पण सुरुवात तर करते. आणि कारण एक लक्षात ठेवा, ही सुभाषित माला सुद्धा तुम्हाला पाठांतराला आहे बरं का. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण ही शिकून आता आज एक मी धर शिकवून झाला. पहिला श्लोक अगदी सोपा आहे बघा. काय आहे? आणि चित्रकाव्यम म्हणजे काय माहितीये का, आपण त्याला थोडस प्रहेलिका किंवा कूट प्रश्न रिडल्स म्हणतो ना, त्यासारखे हे श्लोक आहेत. पण हे श्लोक सुद्धा पाठांतराला आहेत. आता बघा काय आहे पहिलं. कम संजघान कृष्ण हो, का शीतल वाहिनी गंगा, केदार पोषण रता, कम बलवंतम न बाधते शीतम. आता लक्षात घ्या, ह्या प्रश्नातच उत्तर आहे. कसं आहे बघा. कम संजघान कृष्ण हो. आता कम आणि स एकत्र केला तर काय विलो? कंस आहे की नाही. जघान कृष्ण, जघान म्हणजे मारणे. म्हणजे हुम डीड कृष्णा किल. कळलं? हुम डीड कृष्णा किल. कृष्णाने कोणाला मारलं, त्याचं उत्तर काय येणार आपल्याला? कंस. कळलं? आता दुसरं बघा. का शीतल वाहिनी गंगा, थंड वाहणारी गंगा कोणती? का म्हणजे कोणती? थंड वाहणारी शीतल वाहिनी गंगा कोणती? आता काशी का एकत्र केलं तर काय विलो बघा शब्द? काशी तलवाहिनी. काशी म्हणजे काशी जवळून वाहणारी गंगा. लक्षात येते? काशीवरून, काशी जवळून. काशी नावाचं तीर्थक्षेत्र आहे, काशी रामेश्वर, माहिती का तुम्हाला? ते काशी जवळून वाहणारी गंगा. Which Ganga is cool flowing? Which Ganga is cool flowing? मग उत्तर काय येईल? गंगा that flows at the base of Kashi. Ganga that flows at the base of Kashi. काशी जवळून वाहते ती काशी तलवाहिनी गंगा. कळलं? शीतलवाहिनी गंगा कोण? काशी जवळून वाहते ती. के दार पोषण रताहा. के म्हणजे कोण? हू. रताहा म्हणजे एनग्रोज्ड. हू आर एनग्रोज्ड इन नरिशिंग वाईफ. कळलं? नर्टरिंग वाईफ म्हणजे कोण आपल्या बायकोचं पोषण करण्यात दंग आहेत. तर केदार. केदार म्हणजे कोण? फार्मर्स. फार्मर्स, दोज हू आर एनग्रोज्ड इन नर्चरिंग द फील्ड्स. कळलं? लक्षात आलंय? कोण? केदार पोषण रताहा. पुढे शेवटचं काय आहे बघा. कम बलवंतम न बाधते शीतम. कम कोण? कोण बलवंत ताकदवान कोण आहे? ज्याला थंडी त्रास देत नाही. न बाधते शीतम चित्रात आहे बघा, आहे ना. कम बलवंतम. मग आता कम आणि बल एकत्र केलं तर कंबल. कंबल म्हणजे काय? चादर, आहे ना. ब्लँकेट. जे ब्लँकेट घेतात त्यांना थंडी वाजत नाही.
अर्थ कळला नीट सगळ्यांना? लक्षात येते का? आता फक्त एकदा मी वाचते बघा, संपतच आली वेळ, एखादा मिनिट आहे बघा. कम संजघान